नमस्कार, आपण पाहता TV9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. आपले विचार मांडण्याचा अधिकार हा सर्वांनाच आहे, मग ते कोणाच्या विरोधात असो की कोणाच्या बाजूने, आणि हेच आपल्या संविधानाचं खास वैशिष्ट्य. मात्र गेल्या काही घटनांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरनं आता चिंता देखील व्यक्त केली जाते आणि सध्याचं उदाहरण आहे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांचं. मुंबईतल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये पालेकरांचं भाषण रोखण्याची वेळ का आली आणि या संपूर्ण वादावरती पालेकर नेमकं काय म्हणालेत बघूया. सरकार विरोधात बोलल्यानं अमोल पालेकरांचं भाषण रोखलं. Are you asking me not to speak? You have invited me to speak. I've invited to speak of Barve. Prabhakar Barve sir. मुंबईतल्या MGM मधला धक्कादायक प्रकार. मी काय बोलायचं याचं स्क्रिप्ट तुम्ही आधी प्री सेन्सर करणार होता का? आणि मी इनफॅक्ट सेन्सरशिप बद्दलच बोलतोय, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलच बोलतोय. तर पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून सवाल उपस्थित झालाय. आधी नेमकं काय घडलं ते ऐका. ब्रांचेस at Kolkata and in Northeast. News of the expansion of this Mumbai venue was also heartening. However, on 13th November, another disastrous decision was apparently taken, namely all future exhibitions. Sorry? Sir, this is not needed at this moment. I'm sorry. What is it? We have to. The function is about Prabhakar Barve. We just stick to that. I'm sorry. Yes, I am relating to Prabhakar Barve only. This is not. This is. I'm sorry, sir. पालेकर सल्लागार समितीच्या निर्णयावर बोलत होते, पण इथंच आयोजकांना खटकलं आणि बोलण्यास रोखल्यानं आपल्यालाही धक्का बसल्याचं पालेकरांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा एखाद्या वक्त्याला आमंत्रित करता तेव्हा त्याला आधी सांगायला पाहिजे काय बोलायचंय काय नाही बोलायचं. तसं कोणत्याही पद्धतीचं ब्रीफ दिलं गेलं नव्हतं आणि जे दिलं गेलं नाही याचं वारंवार कन्फर्मेशन जेसल ठक्कर ज्या क्युरेटर आहेत त्या त्यांनी दिलं की हो मी काही असं त्यांना सांगितलं नव्हतं. 4 मजले NGMAचे हे फक्त NGMAच्याकडे जी काही कलेक्शन आहे त्यांचं जे सगळं कलेक्शन आहे तेच कलेक्शन फक्त आता याच्या पुढे 4 मजल्यांवर दाखवलं जाईल आणि 5वा मजला म्हणजे ज्याला डोम म्हणतात त्या डोम मध्ये फक्त इतर एक्झिबिशन जी NGMAच्या बाहेरची असतील अशी हे असतील. आता हा एक खूप मोठा माझ्यासारख्या माणसाला किंवा अनेक कलावंतांना हा मोठा धक्का आहे. माझ्या भाषणानंतर त्या खूप अपसेट झाल्या आणि त्यांनी येऊन तिकडे काही विधानं केली की पालेकरांनी हे माझ्याशी आधी बोलायला पाहिजे होतं, इथे एकदम बोलायची काय गरज होती. त्याच्यावर मी त्यांना असं विचारलं की म्हणजे मी काय बोलायचं याचं स्क्रिप्ट तुम्ही आधी प्री सेन्सर करणार होता का? आणि मी इनफॅक्ट सेन्सरशिप बद्दलच बोलतोय, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलच बोलतोय. तर त्यामुळे गव्हर्नमेंट गॅलरी आहे म्हणून प्रश्न विचारू नका असा काही त्यांनी असं म्हटलं नाही, परंतु त्यांचा सूर मला असा जाणवला की ही गव्हर्नमेंट गॅलरी आहे त्यामुळे असे काही प्रश्न तुम्ही इथे विचारायची गरज नाही. थेट भाषणच रोखण्याचा प्रकार झाल्यानंतर आता प्रतिक्रियाही तशाच उमटतायत. गौरी लंकेश असतील, कलबुर्गी असतील, त्या ठिकाणी दाभोळकर पानसरे असतील यांच्या झालेल्या हत्या पाहत आहेत किंवा विचारवंतांचा आवाज विविध क्षेत्रांमध्ये दाबला कसा जाईल हे पाहिलं जातंय. त्यामुळे या सरकारला विरोध सहन होत नाही आणि म्हणूनच ही धोक्याची घंटा लक्षात घेतली पाहिजे की हे सरकार निश्चितपणे लोकशाहीला मारक आहे. विरोध यांना सहन होत नाही, याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची संवेदनशीलता नाहीये आणि हा विरोध दाबण्याचा प्रकार केला जातो या सरकारकडनं. त्याचा निकराने विरोध करण्याची वेळ आलेली आहे. एखादी टीका केली किंवा त्याचं एखाद्या सरकारच्या निर्णयाचं जर का क्रिटिकल अनालिसिस केलं तर मला असं वाटतं की सरकारची जबाबदारी आहे की त्यावर उत्तर द्यावं. प्रत्येकाचं तोंड बंद करायला जाणं मला असं वाटतं ही कुठेतरी सरकार घाबरतंय की काय किंवा टीकेला उत्तर देताना असमर्थ आहे की काय असे संकेत जाता कामा नये. यवतमाळच्या साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांच्याबद्दल झालेला प्रकार अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला. आता पालेकरांसारख्या ज्येष्ठ अभिनेत्यांवरही भाषण रोखण्याची वेळ आली.
त्यामुळे MGM मध्ये घडलेल्या प्रकारावर सरकारनं तात्काळ दखल देण्याची गरज आहे, नाहीतर आवाज तर सरकार विरोधातच उठवला जाणार. मुंबईहून हेमंत बिर्जेसह पांडुरंग रायकर, TV9 मराठी, पुणे. I've invited to speak on Barwe, Prabhakar Barwe sir. तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचेपी आहे का? मान्यवर आपल्या सोबत आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत कोण खरं आणि कोण खोटं. स्वागत करतो. अशोक धात्रकजी राष्ट्रवादीचे प्रवक्ते, निरंजन शेट्टीजी बीजेपीचे प्रवक्ते, शीतल करदेकर आहेत वरिष्ठ पत्रकार, इथं आपल्या सोबत. तिघांचंही स्वागत. सगळ्यात पहिला प्रश्न निरंजन शेट्टी तुमच्यासाठीच, कारण काय नेमकं चाललंय? हा जो प्रकार आपण बघितला काल घडलेला अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी प्रकार आहे, मात्र काय नेमकं वाटतंय? अमोल पालेकर बरोबर आहेत की ज्या सदस्य ज्यांनी त्यांना थांबण्यास सांगितलं त्याबरोबर खरं कोण खोटं कोण? मला वाटते खरं तर मी काय NGAचा प्रवक्ता नाही आहे, भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आहे. ज्या काही घडल्या गोष्टी असतील मला वाटते तो जो काही स्पष्टीकरण येईल त्यानंतर त्या स्वतः डायरेक्टर आहे आणि ते IRS आहे. चुकलं बघा कसं समोर काय झालं होतं ती क्लिप आपण दाखवतोय, बरोबर? जशीच्या तशी दाखवतोय. त्यानंतर अमोल पालेकर एवढे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांनी सांगितलं काय घडलं होतं माझ्यासोबत. नाण्याच्या दोन बाजू असतात आणि बेसिकली मला असं वाटतं की NGMA हे कशासाठी स्थापन केलेलं आहे ते कळणं गरजेचं आहे. बहुतेक जर समजा आता जर मी त्यांची बाजू मांडली आणि अमोल पालेकरवरती अन्याय होईल, त्यामुळे एक ज्येष्ठ अभिनेते आहेत, प्रोड्युसर आहेत, कल्पना आहे, सन्मान आहे, परंतु ज्या काही गोष्टी घडल्या त्या तिथे घडल्या आणि त्यानंतर NGMAच्या सदस्यांनी हा सन्मान का ठेवला नाही? ज्यांना प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांना वक्ता म्हणून आपण बोलवतो, म्हणून मी त्यांचा प्रवक्ता नसल्याचं मी आपल्याला आणून दिली. भाजपचे प्रवक्ते म्हणून हे जे झालं ते योग्य होतं की अयोग्य होतं? जे संभाषण झालं त्या संभाषणातून एवढंच आपण निष्कर्ष काढू शकतो की त्यांना एवढंच विनंती केली की आपण प्रभाकर बर्वे संदर्भात बोलावं अशी विनंती केली. बहुतेक त्याच्या व्यतिरिक्त ते अमोल पालेकर बोलत होते. मला वाटतं हे कुठे ना कुठेतरी योग्य होतं. विषय गॅलरीचाच होता, एका निर्णयाविषयी ते बोलत होते. म्हणजे कुठच्याही बाबतीत सरकारविरोधी बोलायचंच नाही असं आहे का? असं नाही आहे ना, सरकार बाबतीत बोलू नये असं काहीच नाही आहे. खरं तर आज भारताचं नेतृत्व ते करतात जगभरामध्ये, बरोबर? इतके मोठे कलाकार, इतके मोठे दिग्दर्शक, असं असताना त्यांचा अपमान नाहीये का? मला वाटते म्हणून मी प्रथमच आपल्याला सांगितलं की मी NGMAचा प्रवक्ता नाही आहे. त्या ज्या काही त्याच्या क्लॅरिफिकेशन असतील ते स्वतः डायरेक्टरकडनं आपण घ्यावं. हो, निश्चितच एक आपण या डेमोक्रेसीमध्ये राहतो, त्या अशा प्रकारची वागणूक योग्य आहे किंवा नाही योग्य आहे, मला वाटते ते निर्णय करणं, त्या नाण्याची दोन्ही बाजू समजल्यानंतरच निर्णय करणं. सखोल चौकशीतून कारवाई होणार जर दोषी निघाले सदस्य? निश्चित मला वाटते ह्यापूर्वीच आपण ठरवणं अयोग्य राहील आणि मीडिया ट्रायल किमान आपण ट्रायल नाही. मी तुम्हाला विचारतोय जर दोषी मी असं म्हटलं का की ते दोषी आहेत म्हणून? आणि जरी दोषी असल्या वैभवजी हे लक्षात घ्यावं लागेल, दोषी जरी त्या ठरल्या तरी मी हे निर्णय देणारा कोणीच नाही ना. त्याच्यासाठी मिनिस्ट्री ऑफ कल्चर आहे, ही गव्हर्नमेंट गॅलरी लक्षात घेणं पहिल्यांदा गरजेचं आहे. त्याआधी कुठल्याही निर्णयावरती येण्या अगोदर आपल्याला त्या नाण्याची दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे. एक तर तुम्हाला म्हणजे मला माहिती आहे, वाईट वाटल्याचं काही दिसत नाही की इतका मोठा दिग्दर्शक, इतका मोठा कलाकार, परंतु जोपर्यंत नाण्याची दोन्ही बाजू वैभवजी समजलं जात नाही तोपर्यंत कुठलाही आपण बोलणं मला तरी आता वाटतं अयोग्य. वैभव, मला तर एक वेगळी भीती वाटू लागली आता. तुम्ही बोलला तर तुम्हाला काहीतरी अजिबात नाही. तेवढी तुमच्याबद्दलची मला या कार्यक्रमात बिंदास बोलू शकता तुम्ही, TV9 आहे. मला भीती वेगळी वाटते. अमोल पालेकर अर्बन नक्षलवादी ठरतील की काय, ही एक वेगळी भीती वाटू लागली आहे. कारण शनिवार वाड्याच्या सभेमध्ये कोणीतरी बोललं, लगेच अर्बन नक्षलवाद. आणि या ठिकाणी कला दालनामध्ये, शासकीय कला दालनामध्ये कलेच्या संदर्भात किंवा कलाकाराच्या अवहेलनेच्या संदर्भामध्ये जर स्वतःचं मत एवढं मोठं व्यक्तिमत्व जर मांडत असेल आणि त्या ठिकाणी या संचालिका जे यांना आवडतंय तेच बोलावं असा जर आग्रह यांचा असेल तर तो पहिला चुकीचा. नंबर 1, मी नाशिक जिल्ह्यातून येतोय, शेतकरी कुटुंबात आहे. आमच्या शेतीच्या व्यवसायामध्ये एक मुस्क नावाचा प्रकार आहे. मुस्क बैल आम्ही जेव्हा नांगरटीला घेऊन जातो तेव्हा बैलाच्या तोंडाला अशा काथ्याची जाळी बांधलेलं बांधतो आम्ही.
कारण खाली शेतामध्ये पडलेलं गवत वगैरे त्यांनी खाऊ नये, त्या मुसका बांधून त्याला नेतो. तसा पाहुणा यांना आता पाहिजे की काय, फार गंभीर आरोप आहे. यांना आवडणार. मग मी एखादं जर इथे मत प्रदर्शित केलं तर कदाचित निरंजन माझे मित्र त्यांना पटणार नाही. कोणी काय खावं, अगदी महाराष्ट्रात काय खावं आणि गोव्यात काय खावं, ईशान्येत काय खावं हे अगदी वेगळं. म्हणून आता सुब्रमण्यम स्वामी जे म्हणाले या ठिकाणी की आम्ही आणीबाणीतून आलोय, तुम्ही आणीबाणीतून आलात म्हणून तुम्हाला आणीबाणी लादायचा अधिकार मिळतो की काय. आणि ते म्हणताय चौकशी करून कारवाई कोणावर, तुम्ही अमोल पालेकरांवर करणार का की ज्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून स्वतःचं मत, आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्वतःचं मत त्यांना व्यक्त करायला लागतं, हे पण दुर्दैवी. पुन्हा तुमच्याकडे येतो. नक्कीच तोच प्रकार नैना सहगलच्या बाबतीत. बरोबर, एका बाजूला तुम्ही मान सन्मानानं तुम्ही आमंत्रित करता, त्यांचं आमंत्रण रद्द करता. बरोबर. निलमताई देखील आपल्यासोबत आहेत. निलमताई, काय एकूणच वाटतं, आपण बघितलं अमोल पालेकर यांच्यासारखा दिग्गज अभिनेता आणि इतका मोठा दिग्दर्शक साऱ्या जगात ज्यांचं नाव आहे, त्यांच्या बाबतीत असं होणं, सखोल चौकशी खरं तर झाली पाहिजे. मुळात असं आहे की मिनिस्ट्री ऑफ कल्चरनी हा NGMA संस्थाची आधीची कमिटी त्यांनी बदलली, किंबहुना त्यांना बरखास्त करून टाकलं आणि नंतर स्वतःच्याकडे सूत्र घेतली. तोच कळीचा मुद्दा होता. ते म्हटलेले आहेत, हा खरा प्रश्न आहे. आणि अमोल पालेकर काय म्हणाले बर्व्यांच्या विषयावर जात असताना की ज्या वेळेला हा शेवटचा कार्यक्रम आधीच्या समितीने सुचवलेला आहे आणि त्याचा भाग म्हणून मी बोलतोय असं म्हणून त्यांनी विषय प्रवेश केला, या विषयामध्ये ते गेले. एका अर्थाने ते सुसंगत बोलले असं मला वाटतं. दुसरं असं आहे वैभवजी की आपल्या सगळ्या सभाशास्त्रामध्ये काही औचित्य नावाची गोष्ट असते. बऱ्याच वेळेला पक्षाविरुद्ध बोलला तर राजकीय पक्षांच्या कार्यक्रमात असं घडतं, म्हणजे ते चुकीचंच आहे. पण काही वेळेला लोक काहीतरी कॉमेंट्स करतात, कोणीतरी थांबवतं किंवा हुल्लडबाजी होते, किंवा आमच्या पुण्यामध्ये तर मनाच्या विरुद्ध बोललं तर सभा सुधारून लावलेल्या आहेत. म्हणजे काय ते हा सगळा वेगळा विषय आहे. पण आता NGMA चा जो कार्यक्रम आहे ते व्यासपीठ कसलं होतं, सांस्कृतिक व्यासपीठ आहे. सांस्कृतिक व्यासपीठावरती एखादी गोष्ट समजा अमोल पालेकरांची पटली नाही संयोजकांना, तर शेवटी परत त्याच्या हातामध्ये संचालन असतं. ते एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण अमोल पालेकरांच्या भाषणानंतर करू शकले असते की त्यांची ती वैयक्तिक मतं आहेत आणि ती मतं आम्हाला मान्य नाही, त्याच्यावर वादविवाद होऊ शकतो. पण ते असं बोलू शकले असते. त्याच्याऐवजी त्यांना बोलताना त्या ज्या भगिनी आहेत त्यासारख्या म्हणतात की तुम्ही जरा बर्व्यांच्या विषयाला धरून बोला वगैरे. म्हटलं तर अध्यक्ष खूप जास्त ज्येष्ठ असतील, अनुभवी असतील, तर त्यांना तो अधिकार काही वेळेला ते वापरतात सुद्धा. निवृत्त न्यायाधीश असतील किंवा असे सांगतात की नाही तुम्ही विषयाला त्याला कन्क्लूड करायला सांगतात. नक्कीच, मात्र थांबवलं होते आणि चौकशी. जी ताई, तुमचा आवाज ब्रेक होते, पुन्हा तुमच्याकडे येतो. सचिन सावंत देखील आपल्या सोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. सचिन सावंत, आपण बघितलं इतका मोठा ज्येष्ठ कलाकार आणि असं असताना त्याच्या बाबतीत असं घडतं, आणि मी म्हणूनच निरंजन शेट्टी यांना हे देखील विचारलं की याची सखोल चौकशी मुळात होणार आहे का, तशी इच्छा आहे का सरकारची, नाहीतर मग का प्रश्न विचारू नये की बाबा गळचेपी केली जाते किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याला हा धोका आहे, का विचारू नये त्यांना. मग ही काय अमोल पालेकरांच्या बद्दल जी घडलेली घटना ही काय अपवादात्मक म्हणून पाहतोय की काय आपण. या देशामध्ये 5 वर्ष जे आपण आता राज्य पाहतोय मोदीजींचा शासन आल्यानंतर, तेव्हा हेच सगळ्या घटना तुम्हाला दिसतात देशपातळीवर विविध स्तरावरती वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं ह्याच पद्धतीचा विचार त्या ठिकाणी देशामध्ये मांडला जातो, याच्यात काही शंका नाही. विरोध या सरकारला सहन होत नाही हे वेळोवेळी स्पष्ट झालेलं आहे. बरं, हा विचार काय भारतीय नाही, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीयत्वाच्या बद्दल बोलत राहील, परंतु हा विचार जो आहे तो मुसोलिनीला ज्या वेळेला संघाचे आद्य संस्थापक BS मुंजे भेटले त्यांच्याकडनं तो घेऊन आलेले आहेत. हिटलरची वाखाणणी आणि हिटलरच्या बद्दलचं प्रेम हे गोळवळकरांच्या पुस्तकांमधनं प्रत्येक पानावरती व्यतीत होतं. त्यामुळे या संदर्भामध्ये ह्यांच्या हिटलर आणि मुसोलिनीच्या एकंदर कार्यपद्धतीच्या बद्दल असलेली आस्था ही संघाची काही लपून राहिलेली नाही. त्याचबरोबर संघाच्या अनेक आउटफिट जे आहेत, त्यांच्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत, बजरंग दल आहे किंवा संघाविषयी बोलून आपण सविस्तर, कारण तुम्ही देखील असहिष्णुता, तुम्ही देखील चांगला चान्स घेतात, त्यानिमित्तानं संघावरती टीका करायचा, त्याबद्दल हरकत नाही. काय आजचं औचित्य वेगळं आहे, हा चाच नव्हे. हो, नाही, माझा मुद्दा स्पष्ट आहे की ज्या प्रकारे आपण बोललो, माझं बोलणं पूर्ण करू द्या. हो, नक्की नाही, पण आपण बघितलं एवढ्या ज्येष्ठ कलाकाराचा अशा प्रकारचा अपमान निषेध केला पाहिजे सगळ्यांनी त्याचा.
नाही नाही काय ऐका ना, या देशामध्ये 5 वर्ष हेच पॅटर्न मी सांगतोय तुम्हाला. हा काय येतोय? कारण ही कार्यपद्धती, ही विचारधारा आता सत्ता आल्यानंतर ती प्रत्येक व्यवस्थेमधना, यंत्रणांमधना घातली जाते. तुम्ही मला सांगा, या संस्था चालकांना भीती कसली होती? कारण आताच्या परिस्थितीमध्ये या संस्थेचा सगळा कार्यभार जो आहे पुढच्या कालावधीमध्ये सरकारच्या हातात गेलेला आहे. त्यामुळे सरकारच्या कुठल्या विभागाला किंवा कुठल्या मंत्र्यांना काय वाटेल आणि त्याच्या संदर्भामध्ये काय भीती, ही भीती त्यांच्यामध्ये आहे. नयनतारा सहगलच्या संदर्भामध्ये त्या पालकमंत्र्यांचा दबाव त्या ठिकाणी होता आणि म्हणून त्या ठिकाणी ते त्यांचं जे लगेच निरंजन शेट्टी लगेच उत्तर घेऊया. थेट उत्तर निरंजन शेट्टी आज अधिकारी असतील यांच्यावर प्रचंड दबाव आहे असा की बाबा असं जर केलं आणि जर नाराजी ओढावली त्या मंत्र्यांची, बरं झालं किंवा सरकारची. आपण जो उल्लेख केला, बरं केलं. खरं तर हे समजून घ्यावं लागेल की ज्या आता डायरेक्टर आहेत त्या सनदी अधिकारी आहेत, त्या आमच्याशी काही संबंधित नाहीये. तर ज्या प्रकारे आता निलमताईंनी सांगितलं, आज भीती कसली मुळात? एवढी सरकार आली, एवढी सरकार आली गेली, आजच साहित्यिक असतील, कलाकार असतील, का मलाही वक्ती स्वातंत्र्य द्या ना. माझं जसं तुम्ही धात्रक साहेबांना दिलं किंवा म्हणाला TV 9 वरती अशा प्रकारची गळचेपी केली जाणार नाही. किमान माझी अपेक्षा आहे की आपण माझी गळचेपी करणार. आता मी तुम्हाला थांबवतोय तर तुम्हाला एवढं हे वाटतंय वाईट? विचार करा ना की जेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून ज्याला वक्ता म्हणून बोलवलेलं आहे, अमोल पालेकरांना कसं वाटलं? असंच असते. मग त्याचा अर्थ म्हणून मी सांगितलं चीड वाटली ना थोडीशी, की अरे बोलून द्या मला असते. म्हणून मी त्यामुळे पूर्वीच सांगितलं नाण्याची 2 बाजू असते. आपल्याला एखादी काही गोष्ट सांगायची असते आणि मलाही काही एखादी गोष्ट सांगायची. त्यामुळे नाण्याची दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे. दोन गोष्ट वैभवजी मी सांगू इच्छितो. खरं तर धात्रक साहेबांनी सुद्धा राजकारण आणला, सचिनजींनी राजकारण आणला. आता सांगताना त्यांनी 5 वर्षाची गोष्ट बोलली. मग त्यामध्ये मी जर 65 वर्षाची जर काढली तर गेल्या या 65 वर्षामध्ये त्यांनी आणीबाणीचा प्रकार आणला आणि कुठल्या प्रकारच्या ज्या फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांवरती गळचेपी केली. मग उदाहरणचं झाला तर किशोर कुमारचं हे उदाहरण कोणीच विसरलेलं नाही आहे. आणि त्या गरम हवापासून त्या पिक्चर प्रदर्शित करू दिलं नाही. अशा प्रकारे किस्सा कुर्सी का? तर त्यामुळे स्वातंत्र्याबद्दल मला वाटतं सचिन आपण केलं तर चालेल का? आणि अशा अनेक प्रकारच्या उदाहरणं गेली 65 वर्ष करत होती. त्यामुळे त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने काँग्रेसचा जो परंपरा आणि पिढी आहे त्यांनी हिटलरचं उदाहरण दिलं. हा प्रॉब्लेम आहे ना, भाजपला जर प्रश्न विचारला तर तुम्ही काँग्रेसकडे वोट टाकणार. कधीच वाव दिला नाही. आणि त्यामुळे आजही आपल्या इतिहासामध्ये आपण भगतसिंग आणि चंद्रशेखर कुठेच महत्व दिला नाही. सचिन अगदी थोडक्यात मला ब्रेक घ्यायचा. पहिली गोष्ट अशी की आणीबाणी जी आणली होती ती संविधानात्मक तरतुदीच्या नुसार आणली होती, हे लक्षात घेतलं. दुसरी गोष्ट अशी की एखाद्या गोष्टी पूर्व इतिहासामध्ये ऐकावं निरंजनजी, ऐका ना, पूर्व इतिहासामध्ये कुठलीही घटना चुकीची झाली याचा अर्थ तुम्हाला लायसन्स मिळालं का की आता काही करायचं? या देशामध्ये आजच्या 5 वर्षांबद्दल काय परिस्थिती झालेली आहे ह्याबाबत जनतेला चर्चा करण्यामध्ये रस आहे. कारण पूर्वीच्या सरकारांमध्ये त्या वेळेला त्या जनमताने त्याच्या विरोधात मत दिलेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या, त्यावेळेला 75 मध्ये अनेक निवडणुका झाल्या आणि निवडणुकांमध्ये त्या जनरेशननं त्यामध्ये मतदान करून आपली भूमिका दाखवलेली आहे. आताच्या परिस्थितीमध्ये या 5 वर्षांमध्ये तुम्ही काय केलेलं आहे त्याचा मोजमाप आता 2019च्या या निवडणुकांमध्ये होणार आहे. आणि म्हणून ही चर्चा अतिशय महत्वाची आहे. 70 वर्षाचा इतिहास तुम्ही काढत बसता, 5 वर्षामध्ये तुम्ही जे पाप केले त्याचा पाढा वाचा आणि त्याचं उत्तर द्या. 65 वर्षाचा इतिहास आम्ही समोर ठेवणार. एक मुद्दा खूप महत्वाचा की आम्ही आमच्या वेळेला काही केल्या चुका म्हणून तुम्हाला काही लायसन्स मिळालं नाही. मी अगदी छोटासा ब्रेक घेतोय. ज्येष्ठ पत्रकार देखील आपल्या सोबत आहेत, त्यांचं तटस्थ मत घेऊयात अगदी एका छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. सरकारच्या विरोधात बोलले म्हणून अभिनेते अमोल पालेकर यांचं भाषणामध्ये थांबवण्यात आलं का, हा खूप मोठा प्रश्न आहे. सगळे मान्यवर आपल्या सोबत आहेत. शीतलताई आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांना विचारायचं तटस्थ मत काय तुमचं अगदी थोडक्यात? मला पहिलं वाटतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाचं काही जे सोनेरी पिल्लू आलंय ते काही आत्ताचं नाहीये, पूर्वीपासूनच आहे. अभिव्यक्त होणं म्हणजे ते कुठे व्हायला पाहिजे, कसं व्हायला पाहिजे आणि कोणाच्या विरोधात होण्यापेक्षा समाजाच्या हितासाठी आपल्याला काही बोलता येईल असं जर कोणी बोलत असेल तर त्याला बोलू देणं, त्याच्या सूचनांचा विचार करणं आणि ती सुधारणा करणं हे सरकारचं काम असतं. मुळात अमोल पालेकरजींना बोलवल्यानंतर ते ज्येष्ठ आहेत, त्यांचा आदर आहे, पण तिथे गेल्यानंतर ते बोलल्यानंतर त्यांना न थांबवता जर ते बोलू दिलं असतं आणि त्यांचे विचार ऐकून त्यात जर सुधारणा झाली असती तर हे आपण चांगलं काम करतोय असं म्हणायला लागेल. दुसरी गोष्ट मला असं वाटतंय की आता जसं जसं निवडणुका जवळ येत आहेत तस तसं एकमेकांच्या विरोधात बोलण्याची राळ उडवली जाते आणि आपल्याला असं दिसतंय की काँग्रेसवाले वेगळे बोलतात, बीजेपी वेगळं बोलतात. त्यापेक्षा पण एक पत्रकार म्हणून मला असं वाटतंय की खरोखर अभिव्यक्तीपेक्षा सुद्धा लोकांचे विचार पोचू न देणं
आणि योग्य काम न होणं अशा प्रकारची दोन्ही बाजूंनी भूमिका होती अशी शंका वाटायला लागते आपल्याला. बरं दात्र त्रुटी ज्या आहेत त्या दाखवणं चूक आहे का? कारण अमोल पालेकर कुठच्या मुद्द्याला सोडून काही बोलत नव्हते. मी अगदी पहिलं ताईंच्या मुद्द्याला दुजोरा देतो. ताईंनी मांडलंय की येणाऱ्या निवडणुकीच्या काळात या रणधुमाळीमध्ये लोकांचं ऐकलं पाहिजे. पण ताई मी तुम्हाला सांगतो, इथे हिटलर सारखं फक्त रेडिओवर बोलतात हो. मन की बात जन की बात नाही आहे इथे. इथे फक्त तुम्ही ऐका, मी ऐकायचं नाही, पार्लमेंट मध्ये बोलायचं नाही. पण मग सामान्यांचे काय हाल? जर एवढ्या मोठ्या अभिनेत्याचे जर हे हाल होत असतील तर सामान्य लोकांचं काय? बरं, पण मी तेच म्हणतोय. निरंजन शेट्टी ऐका, निरंजन ऐका ना, हे सरकार काही कलाकारांच्या विरोधात आहे, कलेच्या विरोधात आहे असं मला म्हणायचं. 5 सेकंड फक्त. निरंजनजी म्हणतायत ना 65 वर्ष 65 वर्ष जनतेने तुम्हाला सत्तेत येऊ दिलं नाही. काय येऊ दिलं नाही याचा आता विचार करा. त्याचा करू आपण. 2019 जवळ आले मला माहिती राहतात. निरंजन शेट्टी आम्हाला असं म्हणत नाही सरकार काही कलाकारांच्या आणि कलेच्या विरोधात आहे म्हणून. मात्र या ज्या चुका आहेत त्या टाळल्या पाहिजेत. चुकीचा मेसेज जातोय आणि हे मान्य तुम्हाला? मी काय म्हणालो, त्यासाठी नाण्याच्या दोन्ही बाजू तपासले जाणे गरजेचे आहे आणि आता कुठल्याही प्रकारावरती निष्कर्ष काढणं हे अयोग्य राहील. निश्चितच अमोलजींचा एखादा अभ्यास करणार, धात्रकजी असं आहे, आत्महत्येचा अभ्यास, निश्चितच मुख्यमंत्री अभ्यास, कमिशनचं स्वरूप, कमिशन कशी लावली जाते ही शरद पवारांपासून समितीच्या सदस्य जे आहेत ना, ऐका तुम्ही मगाशी मला त्यांची बाजू आलेली पटकन ऐकूया आपण. ऐकूया ना. जेव्हा सर्वांची भाषणं आटोपली आणि अमोल पालेकर हे उभे राहिले, काही बर्वेंबद्दल गोष्टी ते बोलले, आठवणी त्यांनी काढल्या आणि मग नंतर त्यांनी इथल्या ज्या पॉलिसीज आहेत NGMAच्या किंवा सरकारच्या त्याच्या थोडंसं विरुद्ध त्यांनी काही उद्गार काढले. बर्वेंचं हे एक्झिबिशन जे झालं ते अनेकांच्या मते आणि मला वाटतं माझ्याही मते मी म्हणेन की हे व्यासपीठ तिथे हे उद्गार काढण्यासाठी नव्हते. अन्य कुठल्या माध्यमातून जर पालेकर सरांना हे एक्सप्रेस करता आलं असतं तर अधिक तीव्रतेने अनेक जणांनी त्यांना साथ दिली असती असंही माझं मत आहे. चला ही दुसरी बाजू पण आपण ऐकलेली. पंढरीमध्ये जाऊन पांडुरंगाचा उद्घोष नाही करायचा तर कोणाचा? त्या गॅलरीत जाऊन कला दालनाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं नाही बोलायचं तर कुठे? समजून घेणं गरजेचं आहे आणि आपल्या प्रत्येकाला माहित आहे. धात्रक साहेब हे समजून घ्यावा लागेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती मुद्दा सांगायचा, महाराष्ट्रात कलाकारांची गळचेपी होते का, पत्रकारांची होते का? तर ती होते. मागच्या सरकारपेक्षा या सरकारमध्ये होते. बघ हा दिस इज अलार्मिंग सिच्युएशन. नक्कीच माफ करा थोडासा वेळ आपल्याकडे कमी. सचिन सावंत, अशोक धात्रक, निरंजन शेट्टीजी, शीतलजी आणि निलमताई गोरे सगळ्यांचे खूप धन्यवाद. मात्र हा एक कार्यक्रम नाही, याविषयी आणखीन कार्यक्रम आपण नक्कीच घेणार आहोत, कारण अर्थात खूप महत्वाचा विषय आहे. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते का आणि आत्ताच ती का होते हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. वेळ झाली ते थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पात्रा TV9 मराठी.